प्राचीन, पौराणिक आणि ऐतिहासिक समृद्धी, संपन्नतेचा वारसा लाभलेले पैठण हे शहर एकेकाळी संपूर्ण जगाशी जोडले गेले होते. काळाच्या खोल आणि गूढ अंधारात आपली सांस्कृतिक आणि भौगोलिक श्रीमंती, आपली ओळख हे शहर हरवून बसले. प्राचीन स्थापत्यशैलीत आकारलेल्या उत्तुंग वास्तूंच्या अवशेषांच्या विखुरलेल्या पाऊलखुणा या निबिड काळोखात नाही म्हणायला मिळमिळत्या काजव्याच्या प्रकाशासारख्या आहेत. लीळा चरित्र या मराठीतल्या आद्य ग्रंथामधून आपल्या भेटीला येणारे पैठण पाहण्याची उत्सुकता, त्या वास्तूंचा मागोवा घेणारा आपला चिकित्सक दृष्टिकोन आपल्या अंतरंगात अतृप्तीची, असमाधानाची दुःखद किनार सोडून जातो. पैठण शहराची प्रवेशद्वार म्हणजेच त्या खांडी जीवोद्धरणाची पाटपुट स्वीकारलेली ती भोगावती, संन्यास धारण केला तो अमरघाट, परमेश्वराच्या अनंत लीळा, नाना क्रीडांनी नटलेला तो गणपती मठ, परमेश्वराच्या वास्तव्याने पुनीत झालेला तो ढोरेश्वर, विजनाच्या निमित्ताने पावन झालेली ती महालक्ष्मी, हे सगळं आज कुठं आहे? मनाला वेदना देणाऱ्या या प्रश्नांची उत्तरं आपल्याही नकळत आपलं मन शोधू लागतं. काराच्या गूढ निबिड अंधकारात याचा शोध घेणे महाकर्म कठीण आहे. परंतु उज्ज्वल परंपरा लाभलेल्या आपल्या पंथातील पूर्वजांनी घेतलेल्या कष्टप्रद श्रमामुळे स्थानपोथ्यांच्या रूपाने आपल्या हातात ढणढणत्या पेटलेल्या मशाली आल्या आणि हा सांस्कृतिक, ऐतिहासिक व पौराणिक खजिना उजेडात आला. नव्हे, तो आपल्याशी संवाद साधू लागला, आपली ओळख आणि परिचय देऊ लागला. प्रत्येक स्थानाची जागा आणि त्यावरील अदृश्य वास्तू हळूहळू दृग्गोचर होत गेल्या. रूपरेषांनी मनामनांचा ठाव घेतला. भक्तीने आणि श्रद्धेने वेढलेल्या मनाला आशेची उभारी आली. ज्या नगरीतल्या मातीचा कण न कण देवाच्या विचरणाने पावन झाला, जिथे जीवोद्धरणाची पाळमुळं घट्ट रोवली गेली, त्या पैठण शहरातली ही स्थानं आज आपल्याला आपल्या जिवंतपणाची साक्ष देत भक्त चकोरांवर चांदण्यांचा वर्षाव करू लागली. वारशाची समृद्ध परंपरा प्राणपणाने जपणाऱ्या महानुभावांना आणि ती पोथ्यांच्या रूपात कागदावर उतरवणाऱ्या जिगरबाज लेखकांना शतशः नमन. त्या पोथ्यांमधून शोधक आणि चिकित्सक अंजनाच्या दृष्टीने स्थान संशोधनाचे हे गुप्तधन परमपूजनीय, परम आदरणीय, परम श्रद्धेय, प्रातस्मरणीय, सर्वविध आचार्यप्रवर श्री मोठे बाबा अंकुलनेरकर, श्री देवदत्त आश्रम, जाधववाडी यांनी प्रकाशात आणले. पैठण स्थान संशोधनाच्या 10 टप्प्यातील पहिल्या भागाचा असा हा वैविध्यपूर्ण खजिना लुटण्यासाठी सहभागी व्हा.